नमस्कार. काल आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये पाऊस झाला आहे आणि त्या पावसामुळे त्या ठिकाणी सर्व जनजीवन विस्कळीत झालंय. तरी आज आपल्याला सीना नदी पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे. पूर येतोय आणि चांदी धरणातनं 38,000 पाणी त्या ठिकाणी विसर्ग सुरू झालाय. कसापुरी धरणातनं 77,000, सीना कोळेगावमधून 40,000 आणि जे मलिकपेटला जॉईन होणारी भोगवती नदीमधून 45,000, जवळपास 2,00,000 क्युसेकचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होतं 50-60,000 क्युसेक, आता 2,00,000 क्युसेक येणार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये निमगाव असेल, दारपड असेल, उंदरगाव असेल, केवड असेल, राहुलनगर असेल, वाकाव असेल, अनेक गावामध्ये त्या ठिकाणी घरामध्ये पाणी येणार आहे. आणि माझं आपल्याला सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणावरून सगळे माझे सहकारी पोलीस बांधव, तहसीलदार साहेब, कुराण मॅडम, जिल्हाधिकारी साहेब, सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे. आपण घरातून त्या ठिकाणी बाहेर जावं. आपल्या घरातून पाणी झपाट्यानं वाढतंय तरी तात्काळ त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या पाण्याच्या संदर्भामध्ये वाढ होत असल्यामुळे अनावश्यक त्या ठिकाणी बाहेर पडू नये. पुराचं प्रमाण मोठं असल्यामुळे तर मुलांना माझं आव्हान आहे की तुम्ही पुरामध्ये कुठल्याही धाडस करायला उतरू नका, होऊ नका. आणि पाण्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येते. शेतकऱ्यांना देखील या निमित्तानं आव्हान आहे, आपल्या जनावरांची काळजी घ्या, जनावर आपली सुरक्षित ठिकाणी हलवा. आपल्याला आपली कोणाची जीवितहानी होणार नाही, जनावरांची जीवितहानी होणार नाही. आणि आज आपले पंचनामे करत असताना आज आपले पंचनामे चालू होते, परंतु पुन्हा एकदा पूर आल्यामुळे आज सगळी यंत्रणा पंचनाम्याऐवजी या लोकांना मदतीला आहे. त्यामुळे पुराचं पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा पंचनामे चालू होते. पंचनाम्याचा आग्रह आता आज आपण सगळेजण मिळून आपल्या ज्या अडचणीतल्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं. आपल्या सर्व गावगावचे तरुण सर्वांनी यामध्ये हिरवीर भाग घ्यावा. आम्ही देखील यामध्ये आपल्या सगळ्या सोबत आहोत. आणि आपल्याला कोणाला काही असेल अडचण असेल त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क करा. तहसीलदार साहेब आहेत, एनडीआरएफची जवान आपण त्या ठिकाणी मागवतो. सगळेजण आपल्या सेवेत आहे. मी दाखवू जरा आपल्याला पाण्यापासून सुरक्षित अंतरावर थांबा आणि आपल्याला काही आवश्यक असल्यास मला संपर्क करा. आम्ही आपल्या सेवेत आहोत. मला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि कुठलाही उल्लंघनाची कुणी तरुणांनी करू नये ही सर्वांना नम्र विनंती. आपण सगळ्यांनी सुरक्षित राहावं एवढं आवाहन करतो.